नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अग्निवीर भरती 2026 साठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण तुमच्या परीक्षेची तारीख आलेली आहे, त्याचबरोबर ऍडमिट कार्ड सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। पण या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने येणार आहे, म्हणजे तुमच्या परीक्षेच्या तारखेनुसार ते ऍडमिट कार्ड येणार, म्हणजे तुमचे ऍडमिट कार्ड कधी येणार हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार। त्याचबरोबर शेवटचे जे राहिलेले काही दिवस आहे त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त भर आपण कशा पद्धतीने दिला पाहिजे व कशावर दिला पाहिजे, तर त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे आणि जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करतायत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आता बघा, अशा पद्धतीने तुमच्या परीक्षेच्या तारखेनुसार टप्प्याटप्प्याने तुमचे ऍडमिट कार्ड येणार आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहे। पण तुम्हाला त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवावे लागतील, कारण 1 ते 50 प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा आपण या टेस्ट सिरीज मध्ये दिलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे। प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण 50 रुपयामध्ये 20 एकूण फुल टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। बघा, टेस्ट सोडवल्यानं स्वतःचं तुम्हाला अनालिसिस करता येतं, चुका कुठं होत असतात, कोणते टॉपिक अवघड जात असतात, म्हणजे तुमचा शेवटच्या काळामध्ये अभ्यास चांगल्या पद्धतीने होणार, सराव होणार आणि आपले मार्क कुठं जातात, कशा पद्धतीने अजून अभ्यास केला पाहिजे, या गोष्टी या टेस्टच्या माध्यमाने तुमच्या लक्षात येणार आहे। शेवटच्या काळामध्ये काही टॉपिक अभ्यासाचे राहिले असतील, रिव्हिजन करायचं असेल किंवा नोट्स पाहिजे असेल तर ही रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकतात। आताच थोड्या दिवसापूर्वी बॅच चालू झालेली आहे, बऱ्यापैकी सिलेबस कव्हर करत करत आपण आलेलो आहे। नोट्स सुद्धा आपण या बॅच मध्ये तुम्हाला देतोय। बघा, सगळ्या टीमनं ज्या शिकवलेलं या बॅच मध्ये ते वेगवेगळ्या पदांवरती सिलेक्ट झालेली टीम तुम्हाला त्या ठिकाणी शिकवायला आहे। बघा, म्हणून बॅच आणि टेस्ट घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ठेवा। आता बघा अशा पद्धतीनं काय होणार आहे, तर तुमची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड त्या ठिकाणी येणार आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी सिपोई फार्मासाठी फॉर्म भरलेला असणार आहे तर त्यांची परीक्षा सर्वात अगोदर 11 जूनला जर झाली समजा, ठीक आहे, म्हणजे सिपोई फार्मावाले कमी मुलं असतात तर त्यांची परीक्षा 11 जूनला होणार आहे, पण ऍडमिट कार्ड कधी येणार, 15 मेला येणार। पण या ठिकाणी 1 आणि 2 जूनला ज्यांची परीक्षा होणार आहे त्यांचे ऍडमिट कार्ड 18 मेला येणार आहे। पण ते तुमच्या कशानुसार येणार, तर फॉर्म नुसार, तुम्ही कशासाठी फॉर्म भरलेला आहे। अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे जीडी साठी ज्यांनी फॉर्म भरलेला असणार आहे बघा, तर त्यांचे जे काही ऍडमिट कार्ड आहे, ज्यांची परीक्षा 1 आणि 2 जूनला आहे त्यांचे ऍडमिट कार्ड 18 मेला असणार। मग सगळ्यांचेच असणार का, नाही, ज्यांची परीक्षा 1 आणि 2 जूनला आहे त्यांचे ऍडमिट कार्ड 18 मेला येणार आहे। त्यानंतर त्याचबरोबर अग्निवीर ट्रेड्समॅन 10वी पास वरती जे काही ट्रेड्समॅनची पोस्ट असती त्या ट्रेड्समॅनची ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा 1 आणि 2 जूनला असणार आहे त्यांचे सुद्धा ऍडमिट कार्ड 18 मेला येणार। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची जीडीची परीक्षा, ट्रेड्समॅनची परीक्षा, त्याचबरोबर अग्निवीर टेक्निकलची परीक्षा 3 आणि 4 जूनला असणार तर त्यांचे जे काही ऍडमिट कार्ड आहे ते 19 मेला येणार आहे। पुढे आपण बघूया, पुढे अग्निवीर जीडी चे ज्यांची परीक्षा 5 आणि 8 जूनला आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅन आणि टेक्निकल, म्हणजे इथं यामध्ये विद्यार्थी जास्त असतात जीडी मध्ये, त्याचबरोबर ट्रेड्समॅन मध्ये, एखाद्या वेळेला टेक्निकल मध्ये, तर त्यावेळेला त्या ठिकाणी परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होत असतात, बरोबर आहे, वेगवेगळ्या दिवशी होत असतात। अशा पद्धतीनं मग तुमच्या परीक्षेच्या तारखेनुसार ऍडमिट कार्ड येणार। 5 आणि 8 जूनला ज्यांची परीक्षा आहे त्यांचे ऍडमिट कार्ड 20 मेला येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांची बाकीचे जे काही राहिलेली कॅटेगरी आहे, म्हणजे अग्निवीर जनरल ड्युटी, त्याचबरोबर 8वी पास वरती जे ट्रेड्समॅनची पोस्ट असती ती, त्यानंतर नर्सिंग असिस्टंट टेक्निकल मध्ये बघा येणे झालं, अग्निवीर जीडी वुमेन मिलिटरी पोलीस, मुलींची जी काही परीक्षा आहे ती या तारखेमध्ये होणार आहे, 9, 10 आणि 12 जून या 3 पैकी एका तारखेमध्ये होऊ शकतात, बरोबर। तर त्यांचे जे काही ऍडमिट कार्ड आहे ते 21 मे रोजी येणार आहे, म्हणजे वुमेन मिलिटरी पोलीस जे काही ऍडमिट कार्ड आहे ते 21 मेला येणार आहे। एवढं सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यायचंय। क्लर्क साठीचे सुद्धा जे काही ऍडमिट कार्ड आहे ते 21 मे रोजी येणार आहे। अशा पद्धतीनं सगळ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्या पदासाठी त्यांचे ऍडमिट कार्ड येणार आहे, ऍडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवायचे, त्या दिवशी येणार त्या दिवशी। आणि पुढच्या जे काही राहिलेले दिवस आहे त्या राहिलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे
मॉक टेस्ट वरती जेवढ्या जास्त मॉक टेस्ट तुम्हाला सोडवता येतील तेवढ्या जास्त मॉक टेस्ट सोडवा, जेणेकरून मॉक टेस्टनं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होत असतात. कशा पद्धतीनं आपलं नियोजन हुकतंय, म्हणजे 50 क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला 60 मिनिटामध्ये सोडवायचे असतात. तर त्याचं नियोजन आधीच करून ठेवायचं परीक्षेच्या आधी, की या विषयाला मी एवढा वेळ देणार आहे. समजा गणित हा विषय, तर गणित या विषयाला मी 10 मिनिटं देणार, 15 मिनिटं देणार, जशी प्रश्नांची लेवल असन तशा पद्धतीनं. पण दरवर्षी लेवल गणित बुद्धिमत्ताची सिंपल असती, सोपी असती, जीकेचे पण सोपे प्रश्न असतात. विज्ञान कुठंतरी अवघड जाऊ शकतं, तर विज्ञानला आपण वेळ जास्त देऊ शकतो. मग तुमचा जो चांगला सिलेबस, चांगला विषय, तो चांगला विषय अगोदर घ्यायचा, अगोदर सोडवायचा, जेणेकरून प्रश्न बरोबर येतील, उत्तर ऑप्शन मधले तुम्हाला सापडायला लागतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि बाकीचा सुद्धा पेपर तुम्ही जास्त प्रेशर मध्ये त्या ठिकाणी घेणार नाही. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सोडवायच्या बघा. जेवढ्या जास्त सोडवता येईल तेवढ्या जास्त सोडवा. ठीक आहे, आपल्या सोडवा, दुसऱ्याच्या सोडवा, कोणत्याही सोडवा, पण सोडवा. परीक्षेच्या आधी कमीत कमी 20-22 मॉक टेस्ट तुम्ही सोडवून गेलेले पाहिजे. त्याचा खूप जास्त फायदा होत असतो तुम्हाला. ठीक आहे, कारण वेळ कोणत्या विषयाला किती द्यायचा ते कळतंय. सिली मिस्टेक तुमच्या परीक्षेमध्ये होणार नाही, त्या सुधारणा तुमच्या वारंवार होत असतात. त्यानंतर एखादा महत्वाचा पॉइंट जर तुम्ही अभ्यासला नसेल, तर तो महत्वाचा पॉइंट ज्याच्यावरती फिक्स प्रश्न विचारला जात असतो, तो पॉइंट आता अभ्यासून घ्यायचा आहे. जसं की आपल्याला स्टॅटिक जीकेचे प्रश्न विचारतात, कोणत्या राज्यासाठी कोणतं शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, त्यावरती प्रश्न आलेले आहे. महत्वाचे दिनविशेष, यावरती प्रश्न वारंवार विचारले जात असतात. मग ह्या महत्वाच्या गोष्टी शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त भर द्या, रिव्हिजन जास्तीत जास्त करा. आता राज्यशास्त्रामध्ये महत्वाचे कलम विचारतात का नाही, फिक्स कलम विचारत असतात, भाग विचारतात, परिशिष्ट विचारतात, पाठच करून टाका तोंडपाठ. या वारंवार विचारल्या जाणाऱ्या गोष्टी तोंडपाठ करून टाकायचंय आणि गणित बुद्धिमत्ताचा तर सरावच करायचा आहे आता शेवटच्या काळामध्ये. किंवा महत्वाच्या टॉपिक मध्ये, समजा गणितामध्ये लसावी मसावी या टॉपिक मध्ये फिक्स प्रश्न येतात, पण तुमचे इकडं टेस्ट सोडवताना प्रश्न जर चुकत असेल लसावी मसावीचे, तर तो टॉपिक नव्यानं घ्यायचा, अभ्यासाला सुरुवात करायची, त्या टॉपिकची सर्व कन्सेप्ट समजून घ्यायच्या. सरासरी टॉपिक वरती एखादा 2 प्रश्न येतो तर तो अभ्यासून घ्या, कारण प्रश्न फिक्स येतात या टॉपिकवर. ठीक आहे, त्यामुळे असे जे टॉपिक आहे की नाही, त्या टॉपिकचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. ठीक आहे, अजून एक व्हिडिओ आपण घेऊन येऊ. उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात, कन्सेप्ट असतात, त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला शेवटच्या काळामध्ये अधिक भर कशावरती देता येईल ते कळणार. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं गणिताचे अतिमहत्वाचे विषय, बुद्धिमत्ताचे महत्वाचे जे चॅप्टर असतील, गणिताचे, बुद्धिमत्ताचे कन्सेप्ट असतील, त्यानंतर जीके वरती कशावर प्रश्न येऊ शकतो, कोणत्या घटकावर, ते पण सांगणार, विज्ञानचं पण सांगणार, जेणेकरून शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यावर फोकस देता येणार आहे. गणित बुद्धिमत्ताचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, प्रश्नांचा सराव करा आणि जेवढ्या जास्त मॉक टेस्ट देता येईल तेवढ्या द्या. एखादा घटक अभ्यासाचा राहिला असेल तर तो अभ्यासून घ्या. ठीक आहे, अवघड घटक समजतच असेल तर, समजतच नसेल तर स्किप करत चला, पण जे येतंय ते रिवाइज करत चला परत. जेवढं जास्त तुम्ही रिवाइज करणार तेवढं तुमच्या लक्षात राहणार आणि तेच परीक्षेत येणार. म्हणून आता बाकीच्या भानगडीत जास्त पडू नका. ज्या नोट्स तुम्ही काढलेल्या आहे त्या नोट्स वारंवार वाचा, त्याच नोट्सचा वारंवार तुम्हाला सराव करायचा आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये या गोष्टीकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सोडवायची आहे. 20 टेस्ट तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ऍप वरती मिळणार आहे बघा, 50 रुपयामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. आतापर्यंत 11 ते 12 टेस्ट आपण अपलोड केलेले आहे. बाकीच्या टेस्ट सुद्धा हळूहळू येणाऱ्या 10-8 दिवसामध्ये सगळ्या आपण कंप्लीट करणार आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवणार, तुम्हाला तुमचा स्कोअर किती येतोय ते पण कळणार आणि प्रत्येक प्रश्नाचा स्पष्टीकरणातून तुमचा अभ्यास सुद्धा चांगला होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ज्यांचे ऍडमिट कार्ड येणार असतील ती तारीख लक्षात ठेवायची, परीक्षेच्या तारखेनुसार येणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमचे ऍडमिट कार्ड येतील त्याच्यानुसार तुमची परीक्षा कोणत्या तारखेला होणार हे तुम्हाला फिक्स कळणार आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आता आपण थांबूया. बाकीची काही अडचण असेल याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. जे विद्यार्थी तुमच्या संपर्कामधले अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमची कोणतीही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंटमध्ये देणार आहोत. जय हिंद.